आज खरं अत्यंत चांगला कार्यक्रम देवराज दादांनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी इथे आयोजित केला आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेच्या निवडीच्या नंतर हा पहिला सत्कार सोहळा आज काशीगावच्या मातीमध्ये या ठिकाणी त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी जो आयोजित केलेला आहे त्याबद्दल देवराज दादांच्या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांचे मी मनापासून आभार मानतो। विशालरावनी आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सांगली जिल्ह्याचा इतिहास आणि खास करून वाळवा शिराळाचा इतिहास ह्याचा आवर्जून उल्लेख केला आणि देशाच्या स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून सांगली जिल्ह्याचं जे योगदान संपूर्ण महाराष्ट्राने देशात राहिलेलं आहे आणि स्वातंत्र्य लढ्यापासून ते महाराष्ट्र घडवण्यापर्यंत ज्या थोर व्यक्तिमत्वांनी हे योगदान दिलं या सर्व थोर व्यक्तिमत्वांचा कुठे ना कुठे काँग्रेस पक्षाच्या विचाराशी सुद्धा अत्यंत चांगला आणि जवळून संबंध आलेला आहे। स्वर्गीय वसंतराव दादा हे महाराष्ट्राचे आणि आपल्या सांगली जिल्ह्याचे थोर सुपुत्र। त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रचंड मोठं योगदान दिलं। त्यांना साथ देणारी क्रांतिसिंह नाना पाटील असतील, क्रांतिसिंह नागनाथांना नायकोडी असतील आणि त्याचबरोबर ह्या मातीतील ज्यांनी केवळ स्वातंत्र्य लढ्यातच नव्हे तर स्वातंत्र्य लढ्यानंतर महाराष्ट्रामध्ये अनेक महत्वपूर्ण खात्यांची मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत ज्यांनी प्रचंड मोठी पदयात्रा या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्याची नोंद घ्यावी अशी नोंद पदयात्रा काढली असे स्वर्गीय राजाराम बापू आणि त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा ज्यांनी अत्यंत समर्थपणे बापूंच्या बरोबरीने या परिसरात सांभाळला ते स्वर्गीय जनार्दन काका असतील की अशी अनेक मंडळी ह्या सांगलीच्या मातीतनं जी उभी राहिली ज्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोठं योगदान दिलं आणि देशाच्या सुद्धा उभारणीमध्ये मोठं योगदान दिलं। आज अशा मातीमध्ये या जिल्हा परिषद सदस्यांचा आणि सभापतींचा सत्कार होतोय। मी तुम्हाला सांगेल की हे तुमचं राजकीय कारकिर्दीमधलं अत्यंत महत्वाचं आणि मोठं भाग्य तुम्हाला मिळालंय। याकरता मी पहिलं जिल्हा परिषद सदस्यांचा आणि सभापतींचं मनापासून अभिनंदन करेन। हे खरं आहे की राजकारण आणि राजकीय इतिहासामध्ये विशेषतः देशाच्या आणि सांगली जिल्ह्याच्या राजकीय आणि इतिहासामध्ये बऱ्याच काही गोष्टी घडलेल्या आहेत। त्यातील काही जुन्या पिढीतली मंडळी इथं बसलेली आहेत ती साक्षीदार राहिलेली आहेत ज्यांनी कदाचित वयाची 70-75 ओलांडली असेल। त्यांनी स्वर्गीय वसंतदादा, स्वर्गीय राजाराम बापू, तदनंतर अनेक नेते मंडळी होऊन गेली। स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब असतील, स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब असतील, मग पतंगरावजी कदम साहेब, स्वर्गीय आर पाटील, अशी काही मंडळी होऊन गेली ज्यांनी सुद्धा स्वर्गीय वसंतराव दादांच्या आणि राजाराम बापूंच्या विचाराने, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराने या सांगलीचं नाव हे महाराष्ट्राच्या आणि हिंदुस्थानात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उत्तम चांगलं काम करून नेण्याचं काम या ठिकाणी केलं। जयंतराव पाटील साहेब सुद्धा 35 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज आमदार आणि मंत्री आणि एक अत्यंत अनुभवी मंत्री ज्यांना प्रशासनामध्ये एक वचक आहे असं म्हणून आज ते काम करतात। आज तुमच्यापैकी किती लोकांना माहित आहे मला माहित नाही, पण जेव्हा विधिमंडळामध्ये जयंतराव पाटील साहेबांचं भाषण असतं, आज ठीक आहे आम्ही सत्तेत नाही, विरोधी पक्षाच्या बाकावर आम्ही सगळे बसलेले आहोत, तेव्हा सत्ताधारी पक्षातले सुद्धा अनेक आमदार हे जयंतराव पाटील साहेबांचं भाषण आहे हे ऐकण्याकरता आवर्जून सभागृहामध्ये येऊन बसत असतात आणि जयंतराव पाटील साहेब महाराष्ट्रातल्या विविध विषयांवर काय बोलणार आहे हे आवर्जून या ठिकाणी ऐकत असतात। आणि बऱ्याचदा कदाचित तुम्ही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल की आज ज्यावेळी जयंतराव पाटील साहेब बोलतात, बजेटवर बोलतात, इतर कुठल्या त्या विषयावर बोलत असतात, त्यात ऐकायला मिळतं, शिकायला मिळतं, पण नाईलाजाने का होईना सत्ताधाऱ्याच्या या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातल्या अनेक सदस्यांना त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर या ठिकाणी उत्तर द्यावं लागतं। आणि म्हणून या ठिकाणी हे सभागृहाचे जेव्हा आपण सदस्य होतो, इथं जिल्हा परिषद सदस्यांना मला नम्रपणे विनंती करायची
कोणतरी पंचायत समितीचा सदस्य होतं, तुम्ही त्या पंचायत समितीच्या सभागृहाचे सदस्य होता. जिल्हा परिषदचे सदस्य म्हणून तुम्ही निवडून येता, जिल्हा परिषदच्या सभागृहाचे सदस्य होता. आम्ही आमदार म्हणून निवडून येतो, आम्ही विधानसभेचे या सभागृहाचे सदस्य होतो. आज विशालजी पाटील या ठिकाणी आज लोकसभेचे सदस्य आहेत, ते लोकसभेच्या सभागृहाचे सदस्य आहेत. ही फार मोठी जबाबदारी असते. आणि आज जबाबदारी सुद्धा मला कौतुक वाटतं की विशालरावनी काही गोष्टींचा उल्लेख केला. त्यांनी सांगितलं विश्वजित कदमांना कदाचित वाटलं असेल बदला, हे असलं बदला घेण्याची भानगड आमच्या मनात नसतेच. कारण शेवटी ठीक आहे काही गोष्टी घडत होत्या, पण मी ठरवलं होतं या सगळ्या गोष्टींवर आता पूर्ण विराम द्यायचा. आणि मी भावाप्रमाणे त्यांच्या पाठीशी उभं राहिलो. जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांनी आम्हाला चांगली मदत केली, आशीर्वाद दिला. आणि आज सांगली जिल्ह्याचा, सांगली लोकसभा मतदारसंघाचा एक बुलंद आवाज म्हणून, एक अभ्यासू पद्धतीने आज या ठिकाणी सांगली लोकसभेमध्ये प्रत्येक विषयावर सांगलीकरांचा, महाराष्ट्राचा आवाज उठवण्याचं काम हे विशालजी पाटील अत्यंत समर्थपणे करतात. याचा तुम्हाला आम्हाला या ठिकाणी अभिमान वाटतो. आणि म्हणून या ठिकाणी आज ही जी काही आमची सगळ्यांची मिळून, कधी कधी परिस्थिती अशी येते की इच्छा असताना किंवा नसताना सगळ्यांना एकत्र यावं लागतं. आणि म्हणून या ठिकाणी आज जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपण काही सगळेजण वेगळे चित्र बघतोय. पाटील, कदम, देशमुख आणि सगळी मंडळी, नाईक असतील, बाकी सगळी ही जी कोण असतील, ही सगळी आता एकत्र आलीत. कारण वेळ आणि परिस्थिती अशी आली. आपला जिल्हा हा पुरोगामी विचाराचा आहे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रचंड मोठं योगदान देणाऱ्या अशा विचारवंत नेत्यांचा आहे. आणि त्या विचारवंत नेत्यांचा, विचारांचा वारसा हा जोपासण्याकरता, हा टिकण्याकरता आज आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे. आणि ती लढाई आमची फार मोठी आहे, ती संघर्षाची लढाई आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज शिवाजीराव नाईक साहेब आहेत, मी त्यांचे मनापासून आभार माने. त्यांच्या या विधानसभा मतदारसंघातले काहीतरी मतभेद होते, पण ते सगळे बाजूला ठेवले. नाईक साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी आज मनाचा मोठेपणा दाखवला, धाडसानी कुठला निर्णय घेतला, ते कुठल्या पक्षात आहे, कुठल्या पक्षाचं नेतृत्व करतात हे सांगली जिल्ह्यातल्या लोकांना चांगलं माहिती आहे. पण त्यांनी घेतला. आज या ठिकाणी त्यांनी आणि त्यांच्या सहकारी, त्यांच्या पक्षातल्या अनेक लोकांनी हा निर्णय घेतला. आणि या आपल्या महाविकास आघाडीला किंवा आम्ही जे एकत्रित आलो, ते सांगली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या हिताकरता, विकासाकरता, लोकांच्या चुकीच्या विचारापासून संरक्षण करण्याकरता हे एकत्रित आलो. त्याला नाईक साहेबांनी त्यांच्या पक्षातल्या अनेक नेत्यांनी पाठबळ दिलं. आज अजितराव घोरपडे सरकार या व्यासपीठावर येऊ शकले नाही, त्यांचाही आवर्जून मी उल्लेख करेन. त्यांनी सुद्धा धाडसाने या ठिकाणी निर्णय घेतला. शिवाजीराव नाईक साहेबांनी ते विधिमंडळामध्ये एकत्रित काम करत होते. राज्याच्या मंत्रिमंडळातले घोरपडे सरकार सुद्धा सदस्य होते. विलासराव जगताप साहेब असतील, काही मंडळी होती. काही मंडळी अचानक निघून गेली. ती का निघून गेली, कसं निघून गेली, आता इथल्या सगळ्या सदस्यांना चांगलं माहिती. परंतु जी निघून गेली त्यांना लक्षात आलं की आपलं नुकसान झालं. परंतु टिकली, तुम्हाला सांगतो जिल्ह्याचा फायदा झालाय आणि सांगली जिल्ह्याचा फायदा होणार आहे, याला येणारा भविष्यकाळ सांगेल. आणि म्हणून मला नेहमीच एक वाटतं, सारखं इतिहासाकडे बघायचं नसतं. कुणी कुणाला पाडलं, कुणी कुणाला त्रास दिला, कुणी कुणाचा छळ केला राजकारणात, ह्याचा जर विचार केला ना, मी लोकांना नेहमी 4 चाकी वाहनाचं उदाहरण देतो. 4 चाकी वाहनामध्ये जेव्हा गाडी आणि ड्रायव्हर गाडी चालवत असतो, तेव्हा वरती एक आरसा लावलेला असतो छोटा. त्या आरसाचा उपयोग कशासाठी असतो, तर फक्त मध्ये आधी बघायचं असतं. जर आयुष्यात पुढे जायचं असेल आणि गाडी पुढे न्यायची असेल तर त्या आरशाकडे सारखं बघून चालत नाही, फक्त मध्ये आधी बघावं लागतं. आणि म्हणून त्या आरशाकडे जर तुम्ही सारखं बघत राहिला तर गाडी धडकणार आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही त्या आरसा नुसता ठेवला, त्याच्याकडे फार आम्ही तिघांनी ठरवलं आता बघायचं नाही, आता जे पुढचं आपला रस्ता आहे त्याकडे बघत जायचं. आणि आपल्या गाडीमध्ये बसलेली जी सगळी लोक आहेत, जी विश्वासाने आमच्या तिघांकडे बघतायत, त्या विश्वासाला सार्थक राहून ही गाडी आता पुढे न्यायची जिल्ह्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या आपल्या लोकांसाठी. आणि म्हणून आज एका चांगल्या विचाराने, चांगल्या हेतूने आम्ही सगळी एकत्रित या ठिकाणी आलेलो आहे. आदरणीय नाईक साहेब जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते 11 वर्ष. पृथ्वीराज तू आता तरुण आहे, 22 वर्षाचा आहे. अशी अनेक तरुण मंडळी आहेत. आमचा ऋषिकेश लाड, आता आम्ही त्याला उपाध्यक्ष या ठिकाणी आम्ही केलेलं आहे, तोही तरुण आहे. त्याचं आता येणाऱ्या 1 मेला लग्न आहे, सगळ्यांना पत्रिका मिळेल, या तुम्ही सगळ्यांनी. तुझे लेखा लग्न आता होईल. सभापतीला पोरी चांगल्या मिळतात. आणि म्हणून या ठिकाणी आज साहेब तशी बरीच लग्नाची आहेत मंडळी आपल्या जिल्ह्यामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय की नाईक साहेबांनी जे काही मनोगत व्यक्त केलं त्यातनं खरंच शिकण्यासारखं आहे.
सभागृहामध्ये पहिलंच जिल्हा परिषद सदस्यानं मला नम्र विनंती करायची, आता विराज नाईक पण आहेत, ते आमचे युवा नेते तरुण कार्यकर्ते आहेत, की पहिलं जनरल बॉडी कधी चुकवायची नाही, अजिबात नाही. हात पाय फ्रॅक्चर जरी असला तरी जनरल बॉडीला जायचं, एवढं लक्षात ठेवा. जनरल बॉडी कधी चुकवायची नाही. त्या जनरल बॉडीमध्ये आपल्या तालुक्यातले, आपल्या जिल्हा परिषद गटातले, गटात असणाऱ्या गावातले जे काय प्रश्न आहेत ते परखडपणे चांगल्या शब्दात, चांगल्या आणि भाषेमध्ये, आजकाल जी काही भाषा ऐकतो ना काही लोकांची, तसल्या गलिच्छ भाषेत नाही बोलायचं आपल्याला. तो बोलला म्हणून आपण बोलायचं असलं करायचं नाही, बरोबर ना. चांगल्या शब्दात, चांगल्या भाषेमध्ये आपल्या लोकांच्या भावना, अडचणी काय आहेत हे अभ्यासपूर्वक त्या ठिकाणी बोलल्या पाहिजे. कुठलाही अधिकारी कुणाला घाबरतो माहिती का? जिल्हा परिषद सीओ आय जरी अधिकारी असला तरी तो ज्याला घाबरतो, ज्याचा सभागृहाचा अभ्यास आहे तो त्याला घाबरतो, एवढं लक्षात ठेवा. आणि म्हणून तुमचे प्रश्न जे काय असतील ते येणाऱ्या काळात या ठिकाणी, आणि आम्ही आहोत ना, खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत. आणि म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय की येणाऱ्या काळामध्ये आहे थोडा संघर्षाचा काळ आहे. महाराष्ट्रात अनेक लोक संघर्ष करतात आणि काही लोकांना वाटतं ही प्रस्थापित आहेत म्हणून यांना काय त्रास नसेल, आम्हालाच लय त्रास होतो. पोलीस स्टेशन ऐकत नाही, तहसीलदार ऐकत नाही, प्रांत ऐकत नाही. गेलोय त्यातनं आम्ही, पूर्वी गेले असतील, माझे वडील गेले असतील, शेवटी तेही शून्यातनं आले. पतंगरावजी कदम साहेब सुद्धा बिन चपलातले, बिन शिक्षण घेता शेवटी ते शिक्षण ते घेत घेत भारतीय विद्यापीठ उभं केलं, मग संघर्षाच्या राजकारणात त्यांनी त्यांचं काम उभं केलं. अशा सगळ्या परिस्थितीत त्यांनाही संघर्ष झालाय, पण त्यांच्या तुलनेत आम्हाला जो होतोय जरी वेगळा असला तरी मला वाटतं तो कमी आहे. पण ह्या संघर्षातनं सुद्धा तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या ताकदीच्या बळावर आम्ही वादळात दिवा लावू सांगली जिल्ह्याच्या राजकारणात, एवढा निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बऱ्यापैकी संपल्या. पुढील 3 वर्ष एकजुटीने, एक विचाराने, एक या ठिकाणी चांगलं या ठिकाणी आपण करूया. साहेब तुम्ही सिनियर आहात, मी आणि विशाल पाटील आम्ही म्हणतो आम्ही तुमच्याकडे बघून या ठिकाणी राजकारण करतो. मला एकच विनंती, विशालरावनी बोलून दाखवलं तेव्हा इस्लामपूर अशा आमची 1-2 घ्या सोबत. आमची पार्टी जी आहे ती तुमचीच पार्टी हो, वाळवा शिरशिरामध्ये जी आहे ती तुमच्या बरोबरच आहे, ती काही वेगळी नाहीत. आणि म्हणून आज त्यांनी संधी साधली, म्हणजे 1-2 आमचा कुठला तरी माणूस संधी द्या, असं एकमेकांना संधी देतच आपल्याला पुढे चालवायचंय. शेवटी काय झालं तर आता मला एवढं लक्षात आलंय, आपणच एकमेकांना आहोत सुखदुःखात, बाकी कोणी नाही आता, म्हणून आपणच आहोत सुखदुःखात एकमेकांना. आणि म्हणून एकमेकांना सांभाळत या ठिकाणी जायचंय. म्हणून विक्रम दादा आणि रवी तुमच्यावर जबाबदारी फार आहे, त्या विषयावर मला बोलायचंय पण आज बोलत नाही, बोलू का? जत तालुक्यावर तुम्हा दोघांना फार जबाबदारी आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता तुम्ही सगळ्यांनी एकत्रित राहून चांगल्या पद्धतीने परिवर्तन करा. तुम्ही जिल्हा परिषदचे सदस्य राहिलेल्या संगीता काकी वहिनी सुद्धा या ठिकाणी त्यांच्या कुटुंबात राजकीय वारसा आहे, आता देवराज दादा सुद्धा या ठिकाणी जबाबदारी हाताळत आहेत. म्हणून सगळं एक चांगलं नव्या जुन्याचं चांगली टीम या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपल्या लोकांनी दिलेली आहे, त्याला सार्थक आपण सगळे राहूयात. मी जास्त लांबलचक भाषण या ठिकाणी करणार नाही. आपण सगळी आज या ठिकाणी मोठ्या संख्येने जमला, हा सत्कार सोहळा आयोजित केला. आणि विशालराव म्हणले तर खरं आहे, देवराज दादांना मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो, दादा इलेक्शन झाली जेवण कधी देणार, आणि दादांनी आज तो शब्द, मी सारखं जे त्यांच्या पाठीशी लागलो होतो तो शब्द पाळला. आता ही बारी तुमची, पुढची बारी आमची, आमचा पाहुणचार जोरात असतो, काळजी करू नका. म्हणून साहेब आमच्या इथं एक सत्काराचा सोहळा चांगला आम्हाला करायचंय. तुम्ही किती बोकडा आणली माहित नाही, पण आम्ही बोकडांचा फोटो काढून तुम्हाला पाठवतो. ही सगळी माणसं जी बसलेत कासेगावची, तुम्ही सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला अशी माझी नम्र विनंती. म्हणजे पाहुणचार नाही तर म्हणतील नुसतं स्टेजवर बसलेलीच बोलवत आहेत विश्वजी कदम, इथं बसलेल्या सगळ्यांना आमचं निमंत्रण आहे. देवराज दादा बरोबर तारीख घेऊन आम्ही या ठिकाणी लवकरच तो कार्यक्रम घेऊ. आज अत्यंत चांगला सत्काराचा सोहळा या ठिकाणी आयोजित केला. पलुसकडे गावच्या जनतेचे मी आभार मानतो. 8च्या 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समितीमध्ये 15 आम्ही या ठिकाणी जिंकू शकलो. लोकांचं प्रेम आहे. तसंच वाळव्यात आणि अनेक ठिकाणी आपल्याला यश चांगल्या पद्धतीने मिळालंय. शिराळ्यात मिळालं. काही 1-2 तालुक्यात जरी या ठिकाणी कमी पडलो असलो तरी येणाऱ्या काळात त्या तालुक्यातल्या लोकांना विश्वासात घेऊन, तिथल्या प्रमुखांना विश्वासात घेऊन कशा पद्धतीने आपण पुढे जायचं याचा चांगला विचार निश्चितपणे केला जाईल. आज तानाजी पाटील साहेब नाही येऊ शकले, त्यांच्या अडचणी काय आम्हाला माहिती आहेत, पण हाय वाघाचा पोरगा वाघ असतो लक्षात ठेव. आणि तुझी काही इच्छा व्यक्त केलेली आहे का असं जाहीर बोलायचं नसतं, मुळा कार्यक्रम सुरू होतो.
असं बाहेर बोलायचं नसतं, ते कानात येऊन सांगायचं असतं, असं मनात आहे म्हणून. पण ठीक आहे, तू चांगला आहेस, तू सगळेजण चांगलं काम करा. तुम्हाला सगळ्यांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करू. इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.